हॅलो एव्हरीवन, आज आपण स्लीव्ज डिझाईन करणार आहोत. त्यासाठी मी इथे स्लीव्ज कट करून घेतली आहे. इथे मी स्लीव्जची उंची 4+1 इंच घेतली आहे. त्यानंतर 28 छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच रुंदी घेतली आहे. त्यानंतर इथे मी कॅप हाईट 2.5 इंच घेतली. आता सरळ फॅब्रिकवर अस्तर ठेवून पाव इंचावर टिप मारून घ्यायची. तुम्हाला जर बाहींचे नवीन डिझाईन बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच मिळून जाईल. आता आपल्याला अस्तर पलटी करून त्यावर कडेकडेने शिलाई मारायची आहे. आता मी इथे बाही सरळ करून घेतली आणि त्यावर एकदम कडेने टिप मारून घेतली आहे. आता आपल्याला इथे अस्तरवर एकदम कडेकडेने शिलाई मारायची आहे पूर्ण स्लीव्सला. आणि एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा. बघा तर मग आपली इथे स्लीव्स तयार झाली आहे. ती आपण साईडला ठेवू. इथे मी डिझाईन बनवण्यासाठी 4 चौकोनी तुकडे कट करून घेतले आहेत. पहिला चौकोन मी 7 इंचाचा घेतला आहे. त्याला मी त्रिकोणमध्ये फोल्ड करून घेतलं आणि त्याच्या कडेने एक टिप मारून घेतली आहे. आता मी दुसरा चौकोन घेतला आहे, तो 6 इंचाचा आहे. याला पण मी त्रिकोणमध्ये फोल्ड केलं आणि कडेने त्याच्या शिलाई मारून घेतली. त्यानंतर मी इथे 5 इंचाचा चौकोन घेतला. त्याला मी त्रिकोणमध्ये फोल्ड करून कडेने शिलाई मारून घेतली. नंतर मी इथे 4 इंचाचा चौकोन घेतला आहे. त्याला मी मध्ये फोल्ड करून त्रिकोण आकार दिला आणि कडेने शिलाई मारून घेतली. तुम्हाला माझे डिझाईनचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी इथे तयार केलेली स्लीव्ज घेतली, मध्ये फोल्ड मारली आणि वरच्या साईडला छोटासा कट मारून घेतला. आता इथे मी 7 इंचाचा फॅब्रिक जो फोल्ड केलेला तो घेतला. त्याला मधून फोल्ड केलं आणि छोटा कट मारून घेतला. आता इथे स्लीव्जवर मारलेला कट आणि त्रिकोणवर मारलेला कट एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर मधून शिलाई मारायची आहे. आता इथे जे आपण साईजप्रमाणे त्रिकोण बनवलेले ते एकावर एक ठेवून घ्यायचे आणि बरोबर मधोमध शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर आता बाहीचा जो शेप आहे त्याप्रमाणे आपण वरून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे आता बाहीच्या काठाला लेस लावून घेऊयात. इथे आता आपण बाहीला जे त्रिकोण लावले त्यात मणी लावून घेऊया. त्यासाठी मी सुई धागा घेतला आहे आणि आता त्याने मणी लावून घेणार. आता मी इथे पूर्ण मणी लावून घेते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करून ठेवा. बघा तर मग आपली स्लीव्ज डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्टिच अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा.